हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक पदाची लेखी परीक्षा झालेली आहे आणि आता टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहेत. तर त्याचा अजून रिझल्ट वगैरे येणं बाकी आहे. म्हणजे आधी लेखी परीक्षेचा निकाल येईल, म्हणजे आधी रिस्पॉन्स शीट येईल, त्याच्यानंतर दुसरी रिस्पॉन्स शीट येईल, त्याच्यानंतर मार्कशीट येईल, त्याच्यानंतर मग स्किल टेस्टसाठी कोण क्वालिफाय होणार त्याची यादी येईल. परंतु स्किल टेस्टसाठी कट ऑफ किती लागू शकतो, म्हणजे किती गुण असतील तर टायपिंगचा सराव करावा हे तुम्हाला एक कळावं, त्याची दिशा मिळावी यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. पण हे सुरुवातीलाच डिस्क्लेमर देतो की असाच कट ऑफ लागेल असा कोणताही माझा दावा नाही. एक अंदाज फक्त मी व्यक्त करत आहे की एवढ्यापर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटचे जे तांत्रिक 40 प्रश्न आहेत त्याची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. नवीन सिलेबसनुसार हे ई बुक आहे. आता आपली जी जिल्हा न्यायालयाची परीक्षा होती त्याच्यामध्ये 40 प्रश्न आणि 40 गुण होते आणि तुम्ही जर पेपरचं काठिण्य पातळी पाहिली तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरण खूप सोपं होतं, इंग्लिश ग्रामरसुद्धा खूप सोपं होतं. अवघड कॉम्प्युटरचे प्रश्न 25% कठीण होतं, पण 25% मीडियम आणि 50% खूप सोपं होतं. परंतु जी केमध्ये सुद्धा प्राचीन भारतावरचे काही प्रश्न सोडले तर बाकीचं जी के त्या तुलनेनं सोपं होतं. परंतु 50% जी के अवघड आणि 50% मीडियम आणि सोपं असं आपण म्हणूयात. तर या सर्वांचा जर आपण एकत्रित विचार केला तर ज्यांना 40 पैकी 25 प्रश्न बरोबर येत आहेत त्या विद्यार्थ्यांनी टायपिंगचा सराव सुरू करावा. 40 पैकी ज्यांचे 25 व त्यापेक्षा जास्त प्रश्न बरोबर येत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी टायपिंगचा सराव सुरू करावा. त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं सर्व एकंदरीत पेपरचा हे पाहिल्यानंतर. आता तुम्ही म्हणा सर कॅटेगरीनुसार का बरं सांगत नाहीत, तर एक लक्षात ठेवा, न्यायालय भरतीमध्ये कॅटेगरी नाही आहेत. म्हणजे सर्व विद्यार्थी ओपनमधूनच तिथं निवडले जातात. मग तुम्ही म्हणाल फॉर्म भरताना तर आमच्या कॅटेगरीचं विचारलं होतं, तर ते जस्ट माहितीसाठी त्यांनी फॉर्म भरताना कॅटेगरी वगैरे सर्व तुमच्याकडून घेतली. परंतु इथं न्यायालय भरतीमध्ये रिझर्वेशन नसतं, त्यामुळे कॅटेगरीनुसार इथं कट ऑफ लागणार नाही. सर्वांचा कट ऑफ सारखाच लागतो. तर एक माझं स्वतःचं मत आहे, स्वतःचा अंदाज आहे की 40 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 25 व त्यापेक्षा जास्त गुण येत आहेत किंवा 25 व त्यापेक्षा जास्त 40 पैकी 25 व त्यापेक्षा जास्त गुण मिळत आहेत किंवा प्रश्न बरोबर येत आहेत त्या विद्यार्थ्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करावी. आता जी टायपिंग आहे ते मराठीसाठी कोणता फॉन्ट असणार आहे, किती शब्दात टाईप करायचे, वेळ किती असणार, ही सर्व माहिती देणारा व्हिडिओ उद्या तुम्हाला 100% मिळून जाईल. त्यामध्ये मराठी टायपिंगची सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर लक्षात आलं सर्वांना की जिल्हा न्यायालय भरती लिपिक पदाचा कट ऑफ किती लागू शकतो, तर 40 पैकी किमान 25 व त्यापेक्षा जास्त किती मार्क्स असतील त्या सर्वांनी टायपिंगचा सराव सुरू करावा. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.